हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम टू माय ब्लॉग. हा आमचा गोवा ब्लॉग आहे. आमची मंडळी गोव्याला पोचलेली आहे. अरे सगळेच रूम खाली आहे. त्याच्यामध्ये एक झोपला आहे आणि इथं असं एक विला टाईप आहे जे बुक केलं आहे आम्ही. इथं किचन वगैरे पण आहे, तर जेवण वगैरे बनवायचं असेल तरी बनवू शकतात. आणि सोफा वगैरे पण ओ हो हो फुल कम्फर्ट आहे. बॅग ठेवली कोणाची तरी. वाव, नाईस नाईस. रूम आवडला. रूम कसं आहे मित्रांनो? एक नंबर. मस्ती मस्तीत आलेले मित्र आहेत हे सगळे. मस्ती मस्तीत गोव्यामध्ये आले. हे आरोटे भाऊंची मेहनत चालू आहे. हे कुठेही गेले काय ना काय मेहनत करत राहतात. पाटलं ते गादी घेऊन चालले. हा अरे पार खाली गेली. आम्हाला बेस्ट रूम भेटलाय. मस्त गादी बिदी पण चांगली आहे. हे बघा ही मेहनती पोरं. हा त्या तिथं गाद्या आला झोपायला अजून. तर आता आम्ही निघणार आहे जेवायला. इथं आलोय, फ्रेश होतो, कपडे चेंज करतो. रात्रीचे काहीतरी 12:30 होत आले. हे लवकर लवकर कपडे चेंज करा. अरे हे नाही गादी खूप आहेत ना. चला तिथून एक गादी आणायला लागणार आहे. गादी झोपायला. जेवायला जायचंय, जेवण वगैरे येतो आणि हा कंटिन्यू ठेवेल ब्लॉग मी. उद्या सकाळी कुठे जाणार ते पण दाखवतो आणि घरी कधी जाणार ते पण दाखवतो. हे बघा मेहनती गादी कुठून काढली त्यांनी. कुठे रे गादी? गादीच नाही हे नाही रे, गादी नाही भेटली. गादी मला सोप्यावर झोपावं लागेल वाटतंय. चला गो क्लब मध्ये. इथं रेडी टू गो झालोय आम्ही आता जेवायला. एक एक मी काढा रे बाहेर आधी. गाड्या निघणार, मग जेवायला जाणार. आणि 1:30 वाजलेत रात्रीचे. आत्ताशी आठवले की ह्यांना भूक पण लागते. तिकडं बघू शकता, एकदम छान असा लोकेशन आहे, वाईब आहे. तर या नक्की. हे सगळे फोटो काढायला आलेत. फक्त काढतो फोटो वगैरे काढतो. हा इथं दारू बिरूसाठी चालू आहे. दारू म्हणजे बियर वगैरे. हा इथं गोरा आलो रे जरा. आय लव गोवा. अचानक भयानक ठरलेला प्लॅन आणि इथं येऊन पोचलोय आता. हो सरकतो रे सरकतो. हे बघा इथं साहेब पोच देतात. सगळ्या अँगलने फोटो काढतात. चला मी पण काढतो फोटो वगैरे, बोलू नंतर. हे दुसऱ्या दिवसाची शुभ सकाळ एकदम शुभ झाली आहे. कारण इथं आमच्या मंडळीने काच फोडून टाकली. कोण होता हा कारस्थानी? कोण होता? वाव, संतोष भाऊनी केलेला कारनामा आहे हा. मग कोणी केलंय? आरोटे भाऊनी केलंय हे सगळं. हा आरोटेनीच केलंय. काय काय अय्यो नाही काय. जो आता बेडवर झोपल त्याचा काय प्रूफ आहे. पोरं गेली वाया.
कधीच नाही असं एवढं तर नाटक नाही करायचं कुणाल भाऊ. तू फोडली आणि पाय बोलतोय. एवढं नाटक नाही करायला पाहिजे. फोडली आणि तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, सगळ्यांच्या बॅगा वगैरे ठेवून दिल्यात गाडींमध्ये. इथे होतो आम्ही लोक राहायला. खूप चांगलं होतं, म्हणजे घरासारखंच बोलू शकतं एकदम. आणि लेट झालं आहे खूप, 1 वाजले. निघायचं होतं 8 वाजता. आता गोवा कधी फिरू आणि कोल्हापूरला कधी जाऊ काय माहिती. आमची मंडळी तिकडेच आहे. आता चाय नाश्ता नाश्ता बाहेरच करूया. बघूयात, अजून काय प्लॅन ठरला नाही काय करायचं आहे ते. फक्त इथून चेकआउट करायचं आता. बीचवर जाणार आहे, कुठे जाणार आहे काहीच आयडिया नाही आहे. इकडे साहेब लोक बसलेत 2. झोप वगैरे तर कंप्लीट झाली आज. मस्त निवांत झोपायला भेटलं. काय 4 वाजता झोपलोय. हा चला चला गाड्या घ्या लवकर, चला चला. लेट झालंय खूप. अर्धी मंडळी आमची इकडे पॅकिंग करत असेल. अरे इकडं काय चालू आहे? अच्छा, टीका लावून चालू आहे यांचा. तेच बोलले हे काय करतात ते. आणि कुणाल भाऊ ओके, डॉगीला जेवण टाकलं, तुम्ही नाही गेले. कसं वाटतंय कुणाल भाऊ? एकदम निवांत. झोप झाली सगळं? 12 तास ना. एक नंबर. सगळे रेडी होतात ते, रेडी टू गो. आता डायरेक्ट गुर्र. आता अचानक भयानक आमच्या मंडळी कपड्याच्या दुकानावर धावा बोलल्या आणि सगळे कपडे तिथं चेंज करून घेतलेत. बघू शकता आता येते गोव्याची वाईफ सगळ्यांना. आता डायरेक्ट पाण्यात उड्या मारायचे. गरम लय होतोय. बरं झालं कपडे चेंज झाले तेवढंच. ए यार माझी घ्या की भाऊ, घ्या की. ओ भाऊ हे पकडा की, मी ब्लॉग घेतो की आपला. हे राहू द्या आणि हे राहू द्या. त्याच्यात वॉलेट आहे माझा. ओके. सो आता चाललोय जेवायला. ए यार परत कुठे चालले भाऊ? काय दिसू राहिलाय ना, दिसू राहिलाय तू. मी सगळ्यात वेगळं घेतलंय. सगळ्यांनी गोव्यासारखे घेतलंय. व्हाईट 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 व्हाईट. मला सूट नसतं झाला, कारण मी कसं जन्मापासून गोरा आहे ना, त्यामुळे मला असं थोडं काळा काळासा घ्यायचं होतं. हे चांगलं दिसतंय, छान दिसतंय ना. बघा आम्ही सगळी तारीफ करतात ते माझी. तुमचं पण तर छान आहे सर, 1 नंबर दिसतंय तुम्ही पण ना. आता परत कुठेतरी शूट दिसले, परत काहीतरी शॉपिंग करतात ते. छान होतं कपड्याचं दुकान. वाव वाव. छान आहे. इथल्या सगळ्या दुकानात सगळंच भेटतं. चप्पल पण भेटते, कपडे पण भेटतात. इथं तुम्हाला जर तुमच्या स्पेशल पर्सनसाठी काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. हे मी घरी शर्ट पॅन्टवर घालेल ना शर्ट. कळून नाही यायचं. आमचे पोरं परत लहान झालेले. हे बघा सगळ्यात लहान पोरगा. हे विली मार. हे पुढचा टार उचल. ये ले. अरे ले. इथं फक्त टाइमपास. ये टाइमपास चालू. चढल चण्या. तर मित्रांनो, जेवण वगैरे आमची मंडळी पोचली आहे बीचवर. कोणतं तरी बीच आहे, मला नाव नाही माहिती या बीचचं. कवरून आहे आय थिंक. आणि चांगला बीच आहे. फक्त आता दिवस आहे तर थोडा क्राऊड झाले. रात्री आम्ही या बीचला आलेलो तेव्हा कोण नव्हतं. मी निवांत इकडे अर्धा 1 तास बसलेलो एकटा. आता थोडं क्राऊड वाढले, थोडं नाही खूप जास्त वाढलंय. आणि हवं तसं फोटो वगैरे नाही काढू शकत. व्हिजिट करा या बीचला, पण छान आहे आम्हाला पण बीच. म्हणजे आम्ही काल गेलेलो तो खूप जास्त चांगला होता, कारण तिथं क्राऊड पण नव्हता आणि सगळं नाईस नाईस होतं. इकडं जेवण वगैरे पण महाग आहे, जेवणच महाग आहे, बाकी गोष्टी स्वस्त आहेत थोडा. तुम्ही पण या. या साईडनी जरा गोरा येतो,
हे बटन तोडलं माझ्यावरचं. बाकीच्यांचे तर कपडे फाटलेले. असं टाइमपास मस्ती करत होतो. तर हे थोडा ओपन दिसतंय. बघत आता फोटो वगैरे काढायचे आम्हाला तर. आणि ते उन्हामुळे थोडे येत नाही आहे, कारण अपोजिट डायरेक्शनला ब्राईटनेस आहे. आता इकडे उभं राहणार तर क्लिअर येणार, मग समुद्र नाही येणार त्या फोटोमध्ये. काय फायदा याचा? कसं वाटतं या कपड्यामध्ये जरा कमेंटमध्ये सांगा मला. हिरो दिसतोय स्वतःच्या नजरेत. बोट राईड करणार आहे. हे बोट राईड आहे का? हे फोटोशूट चालू झालं इथं अशा प्रकारे आमच्या इथल्या मंडळीचा. मी पण 1-2 फोटो काढून घेतो. आता चांगले काढायला घेतलेत तर नंतर बघू. हे लाईव्ह जॅकेट का देण्यात येत आहे आपल्याला? का देतात? हो, आम्ही बुडालो नाही पाहिजे. सो आम्ही कुठेतरी चाललोय आता पाण्याच्या द्वारे कल्याणला. आम्ही येऊ आता डायरेक्ट दुर्गाडीला. काय झालं विजूभाऊ? काय झालंय? जायला शर्ट घालायची सवय. अरे हे काय घातले भाऊ? चला मग आता समुद्रात भेटतो तुम्हाला. निस्ता सगळ्यांना शर्ट पॅन्ट देण्यात येत आहे. अरे लय दिसू राहिलंय. तर आमची मंडळी रेडी टू गो झालेली आहे. सगळ्यांनी वरती लाईव्ह जॅकेट घातलंय, कारण कोणी बुडायला नाही पाहिजे. ऑलमोस्ट लोकांना पोहायला नाही येत. आणि आता कुठली ऍक्टिव्हिटी आहे काय माहिती. फक्त मी तर बोटमध्ये बसणार आहे आजूबाजू. मला जमत नाही उन्हात बोलतो पाण्यात. हे सगळ्यांनी इकडं बघा, म्हणजे हे क्लिकबेट ठेवेल मी. ए इकडं बघ तुझ्या आहे. ए भेंगाड्या इथं स्ट्रेट बघा सगळ्यांनी. एकदा हात वरती करा असा. हा बस. आपण आता सगळे चाललोय बोटिंग करायला. ओके. त्याच्यानंतर आपण जाणार आहे निळ्या पाण्यामध्ये. ओके. आपल्या भाऊने आपल्याला पैसे कमी केले. ओके. 500, 600, 1200 रुपये बोलले होते आधी वापीच्या वारात. इथून जास्त लागले, एवढा रेट कमी केलाय. हेलो करो. हेलो बाय नहीं हाय. घूमने के लिए आए गोवा पे. हाँ बोट राइड पे जाएगा. हाँ. और कुछ है? सब हेलो ही है क्या? फोन नहीं लग रहा लगता है. तर मंडळी अशा प्रकारे आमची बोट राईड स्टार्ट झाली आहे. बघू शकता गोव्याचा समुद्र. आणि ही आमची मंडळी पुढे बसलेली आहे सगळे. आता आतमध्ये जाऊन कुठली ऍक्टिव्हिटी आहे काय माहिती करणार आहे. मी तर बसून राहणार आहे. इकडे व्हिडिओ शूट चालू आहे. लय स्वस्तामध्ये बुक राईड झाली. विथ लाईव्ह जॅकेट. बुडालं नाही पाहिजे म्हणून. तर बघत राहा पुढे काय आहे. अजून खूप काय होणार आहे आमच्यासोबत. इकडं बघा आमची मंडळी 2. हे गोकुळ भाऊ ऐकर. हा पीस मध्ये बसलेत. हे जॅकेटचं बटन टाईट आहे का बघून घ्या रे. हे दे रे. टाइमपास नको करू त्याचा येड्या बेण्या. अरे 20 बीच नंबर 2 बागा बीच. आणि तो कोणता तरी कलंगुड असं काहीतरी बीचचं नाव होतं. ते बीच फिरून झालं आमचं. आता सनसेट बघायला दिसतंय का इथे? बरे हां दिसतंय. हां हे बघण्यासाठी आलो आहे आम्ही. इथं थोडा वेळ बसू. हा आहे बागा बीच. दिसत असेल तुम्हाला. तर फिरून घेऊ पूर्णपणे.
फोटो 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 थोडे दंगा फसाद झालाय तिकडे. गाली मारते नहीं का बहुत सही के तू क्या कर रहा था भाई? ठोक देगा इधर उसके बाद बात छोड़ देने का जा तर मित्रांनो आता थोडा कॅमेरामॅन सोबत थोडी बाताबाती झालेली, कारण इथं सगळे लोक हलक्यात घेतात ते. इथं आमची पोरं काय हलकी नाही आहे. त्याच्यावर थोडा चढल्यानंतर बरोबर झाला तो. त्याचेच मित्र आले घेऊन गेले, बोलते दादा दादा जाऊ द्या जाऊ द्या. उगाच हे गोवा फिरण्यासारखं नाही आहे. इथल्या लोकांना सगळ्यांना वाटतं सगळे हलकेच आहेत आणि सगळ्यांना हलक्यातच घेतात आणि उलट बोलण्यात सगळ्यात माहीर लोक आहेत. थायलंड जावा ह्याच्यापेक्षा. हे इंडियामधलं हे गोवा परवडत नाही. सगळी फालतू माणसं आणि कस्टमर आहे. कस्टमरशी कसं बोललं पाहिजे. जर तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही बोललात तर ते तुमच्यावर ओढून जाणार. जी गोष्ट तुम्ही बोलवली पण नाही आहे ते स्वतः तुमच्याकडे चालत येणार, तुम्हाला विचारणार आणि तुम्ही जर बोलले नाही तर तुम्हाला बोलणार तुमची लायकी आहे का. अरे आम्ही बोलवलं पण नाही, कशाला उगाच. आणि लगेच माणसं जमा करतात त्यांची. आता खूप मोठा राडा झाला असता, पण नशीब आहे की त्यांचेच मित्र आले आणि त्याला घेऊन गेले की दादा दादा जाऊ द्या जाऊ द्या. नाहीतर होता कार्यक्रम आज त्याचा पीठ. कारण इथं तापलेली पोरेत आता वैतागली 3 दिवसात. एखाद्यावर हात साफ झाला तर मग त्याला डायरेक्ट हॉस्पिटल ॲडमिटच करावं लागेल. तर हे बीच फिरून घेतो. सनसेट तर झालेलं आहे. बीच फिरून घेतो नीट काय आहे कसं आहे, फोटो वगैरे काढून घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. आज रात्री आय थिंक निघणार आहे आम्ही लोक. आय थिंक कन्फर्म नाही आहे निघणार आहे की थांबणार आहे ते, तर बघूयात पुढे. हा पण बीच छान आहे. क्राऊड संध्याकाळी असतोच. एकदम रात्री लेट नाईटला यायचं 1:30-2 वाजता. कोण नसतं क्राऊड. निवांत बसायचं, पाहिजे तसं फोटो काढा, बसा, काही करू शकता. बघत राहा तुम्ही, अपडेट देत राहील. आता रात्रीचं काय नियोजन आहे, काय प्लॅन आहे यांचं. कोल्हापूरला जायचं आहे, कल्याणला जायचं आहे, कुठे जायचं आहे. चला तर मग केस आता छान झालीच ते. ₹20 राइड में चौका तर मंडळींनो अवॉइड करा माझा फेस. 12 तासाची ट्रॅव्हलिंग करून आलो आहे. फायनली घरी पोचले. आता घरी जातो आहे आणि ब्लॉगचा एंड करतो. तिकडे शूट नाही घेता आला येताना, कारण सगळे झोपीतच होते. फक्त ड्रायव्हर जागा होता. सो फटफट बॅग घेतली गाडीतून आणि हॉटेलवरून घरी आलो. तर आता तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. जेवढा लवकर होईल मी एडिट करेन आणि थर्ड पार्ट अपलोड करेल. चला तर खूप काही एन्जॉय केलं आज. 3 दिवस खूप फिरलो आहे. भेटूयात मग नवीन ट्रिप नवीन ब्लॉगमध्ये. बाय.